Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे मनपा व महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे अंतर्गत उन्नती लोक संचलित साधन केंद्र धुळे दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व वस्तीतर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 2018-19 ची पार पडली। या कार्यक्रमाप्रसंगी मनपा महापौर चंदूबापू सोनार, जिल्हाध्यक्ष भाजपा अनुप अग्रवाल, उपायुक्त मनपा गणेश गिरी, सभापति महिला बाल कल्याण समिति श्रीमती निशा पाटिल, सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती पल्लवी सिरसाट, स्थायी सभापति युवराज पाटिल, SMID समन्वय भारत सरकार गणेश खोंडे, जिल्हा माविम समन्वय अधिकारी हेमंत बधाने, मीना भोसले, गोपाल जोशी, नगरसेवक विजय जाधव, केहल जाधव, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, नगरसेवक कांतीलाल दाडवाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता देवपुरातील कान्होश्री मंगल कार्यालय येथे सदर कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमासाठी बाळकृष्ण, माऊली, राजमाता, आरजू, दाता सरकार, वस्तीतर संघ धुळे, ALF यांचीही उपस्थिती लाभली। सदर वस्तीतर संघाद्वारे दारिद्र्य रेषेखालील व शहरी गरीब कुटुंबांना या संस्थेमार्फत होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रयत्न करणे, गटांचे क्षमता बांधणी करणे, गटांवर नियंत्रण ठेवणे, सदस्यांना मार्गदर्शन करून त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करणे, महिलांच्या उद्योग व्यवसायांना चालना देणे व नवीन उद्योग निर्मिती करणे, बचत गट निर्मिती उत्पादनांना मार्केटिंग व्यासपीठ उपलब्ध करणे, वस्तींमध्ये सामाजिक उपक्रम राबविणे असे विविध उपक्रम या धुळे जिल्हा माविम दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान वस्तीतर संघातर्फे महिला सक्षमीकरण, बळकटीकरण व उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते। या कार्यक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे स्टाफच्या क्षेत्रीय अधिकारी माधुरी पाटील, लेखापाल किरण पाटील, महायोगिनी कोमल मगर, CRP सरला मोहने, महायोगिनी संगीता तांबे, अर्चना हिरे, सविता डोमाडे, पंचशीला झालटे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। या सभेस महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे बचत गट आताच त्यांनी माहिती देताना सांगितलं होतं आपण दुबई, सौदी अरेबिया त्या ठिकाणी आपले काही बचत गट आपलं जे प्रोडक्ट आहे ते पाठवत असतो। फार अभिमानाची गोष्ट आहे। आम्ही महापालिकेच्या माध्यमातून असं ठरवलंय का धुळे शहरात 4 ठिकाणी बचत गट बाजारची निर्मिती करावी आणि त्या ठिकाणी कायम स्वरूपी पक्के नाही परंतु टेम्पररी शेड त्या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत आणि त्या ठिकाणी बचत गटांना त्या ठिकाणी आम्ही त्यांची वस्तू विकण्यासाठीचं एक चांगलं प्लॅटफॉर्म असं तयार करून देणार आहोत। येणाऱ्या काळात हे आम्ही लवकरच करू जेणेकरून आमच्या ज्या महिला आहेत त्यांना चांगला उद्योग करता येईल आणि या धुळे शहराचं नावही त्यांच्या माध्यमातून आपण मोठं करू। कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्ह्याचे भाजपा जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल,
उपायुक्त श्री गिरी साहेब, सभापती युवराज अण्णा, आपले उपायुक्त पल्लवी सिरसाट मॅडम, सभापती निशाताई, आमच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभाताई, विजू भाऊ भोई नगरसेवक, स्नेहल जाधव नगरसेवक, मुंडे साहेब आणि इतर सर्व जमलेले मान्यवर, आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असल्याने आणि या भागात सर्व गरजू आणि लाभधारक जमलेले असल्याने सर्व साधारण सभेचे उद्दिष्ट म्हणजे आम्ही छोटी बँक आहे, सर्व बचत गटांना फिरता निधी 10,000 रुपये दिला आहे, तसेच मागील वर्षात 200 गटांना फिरता निधी उपलब्ध मनपाने दिला आणि आयुष्यमान भारत योजनेच्या ज्या आपल्या नमस्कार, मी शीतल पाटील, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी। मी धुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मी आपल्या सर्व युवकांना युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या माध्यमातून मी एकच संदेश देऊ इच्छिते की या वर्षीचं जे आमचं घोषवाक्य आहे ट्रान्सफॉर्मिंग इन्फॉर्मेशन, तर HIV बद्दल योग्य अशी शास्त्रीय माहिती आपण सर्वांनी जाणून घ्या। HIV बद्दल योग्य अशी माहिती जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या मैत्रिणींना, सहकाऱ्यांना HIV बद्दल जागरूक करा आणि HIV सारख्या दुर्धर आजारापासून दूर राहण्याकरिता वचनबद्ध राहा आणि सर्वांना आरोग्यमय जीवन जगण्यासाठी मी शुभेच्छा देते आणि HIV बद्दल जाणून घेण्यासाठी नजदीकच्या सरकारी दवाखान्यातील ICTC केंद्राशी त्यांनी संपर्क साधावा, तसेच 1097 या क्रमांकाचा वापर करावा असे मी त्यांना आवाहन करते। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा। Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never